गोंडस आणि सुंदर मुलं बघून मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्या असं संतापजनक वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलंय। मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लागू नये म्हणून बावनकुळेंनी संयमाची भूमिका घेतली आहे। त्यावर तुम्ही काय सांगाल असा प्रश्न विचारला असता नवनाथ वाघमारे यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। त्यावरून आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय। अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत। म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसींच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्यात। आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसींचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसींची घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसींची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या। आम्ही आता मराठा झालो, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमच्याच्याने हे होणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या। आम्ही त्यासाठी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत। मी जे बोलतो क्लोजिंग आहे ते नेत्याला बोलतो, आया बहिणीवर बोललो नाही ना। त्यांच्या अशी पळून गेली आणि घरात घुसली ही भाषा नाही करत आम्ही। लेकी बाळीला कोणाच्याच ओबीसीच्या दुखवलं नाही आम्ही कधी, माझ्यावर बोलले। पण तुम्ही आता लेकी बाळीवर बोलणार असलात, आता सुट्टी नसती, आता सुट्टी नसती।